नमस्कार. आजच्या या विशेष आणि सखोल विश्लेषणात आपलं स्वागत आहे. आज आपण थेट समर्थ रामदास स्वामी लिखित मनाचे श्लोकमधील 61 ते 70 या अत्यंत महत्त्वाच्या श्लोकांच्या गाभाऱ्यात प्रवेश करणार आहोत. मानवी मनाचा गोंधळ, त्याचा विरोधाभास ते थेट परमोच्च शांती असा हा प्रवास आहे. ऐकायला खूप गंभीर वाटेल, पण खरं सांगायचं तर हा प्रवास अतिशय रंजक आणि आपल्याला अंतर्मुख करणारा आहे. तर मग अजिबात वेळ न घालवता आपण या आध्यात्मिक प्रवासाला सुरुवात करूया आणि आपल्याच मनाचं हे गूढ थोडं उलगडून पाहूया. घरी कामधेनू पुढे ताक मागे. विचार करा, ही ओळ ऐकायला किती गमतीशीर आणि तरीही किती टोकदार वाटते ना. म्हणजे साक्षात सर्व इच्छा पूर्ण करणारी स्वर्गीय कामधेनू गाय आपल्याच दारात बांधलेली असताना माणूस शेजाऱ्याकडे जाऊन साधं ताक मागतो. श्लोक 63 मधील ह्या एका ओळीतून समर्थांनी मानवी अस्तित्वातील सर्वात मोठा विरोधाभास आपल्यासमोर मांडला आहे. हे आपलं अज्ञानच नाही तर दुसरं काय आहे? आपण स्वतःलाच क्षणभर थांबून विचारायला हवं की नकळतपणे आपणही आपल्या रोजच्या आयुष्यात असंच काहीसं करत नाही आहोत ना. आणि मानवी अज्ञानाचा हाच तर सगळ्यात मोठा विरोधाभास आहे. आपल्या मनाची नेमकी स्थिती काय आहे त्यात आपण पाहूया. कल्पना करा, आपण साक्षात कल्पवृक्षाखाली उभे आहोत आणि तरीही आपण वर बघून दुःख मागतोय. घरी कामधेनू असताना भिकाऱ्यासारखं ताक मागतोय आणि हातात जगातील सर्वात मौल्यवान असा चिंतामणी असताना त्याला साधा काचेचा तुकडा समजून फेकून देतोय. आपण ईश्वरीय समृद्धीला सोडून क्षुल्लक गोष्टींसाठी कसा मूर्खपणा करतो हे यातून स्पष्ट दिसतं. आजच्या भाषेत बोलायचं झालं तर हातात जगाची सर्व माहिती देणारा स्मार्टफोन असताना आपण फक्त निरर्थक गोष्टी बघण्यात आणि स्वतःला दुसऱ्यांसोबत कम्पेअर करून दुःखी होण्यात वेळ घालवतो. अगदी तसाच हा प्रकार आहे. श्लोक 61 ते 63 मध्ये आपल्या मनाची ही दुर्दैवी अवस्था अचूकपणे टिपली आहे. आपण अनावश्यक दुःखाला कसं घट्ट धरून ठेवतो हे यात अगदी स्पष्ट होतं. पण हे असं का होतं? या दुःखाचं आणि अज्ञानाचं मूळ कारण काय आहे? तर ते आहे अतिकाम आणि अतिलोभ. समर्थ रामदास स्वामी श्लोक 64 मध्ये या मनाच्या अधोगतीचा पूर्ण ग्राफच आपल्यासमोर मांडतात. सुरुवात होते अतिमोड या अवस्थेपासून, म्हणजे अत्यंत अज्ञानी अवस्था, जिथे स्थिर बुद्धीचा पूर्ण अभाव असतो. यातून काय होतं तर अतिकाम म्हणजे अनिर्बंध वासना निर्माण होतात आणि या वासना परमेश्वराला किंवा चांगल्या सात्विक विचारांना मनातून पार हाकलून देतात. आता जिथे अतिवासना आणि अतिलोभ असतो तिथे संताप किंवा क्षोभ हा येणारच. हे अगदी ठरलेलं समीकरण आहे. या साऱ्याचा अंतिम परिणाम म्हणजे आपलं जीवन दैन्यवाणा, म्हणजेच अत्यंत दुःखी आणि केविलवाणे बनते. अस्थिर बुद्धी कशी आपल्याला एका दैनीय अवस्थेत आणून सोडते हे यातून उत्तम प्रकारे समजतं. ह्या मुद्द्याला दुजोरा देणारा श्लोक 66 मधील हा विचार तर अत्यंत मर्मभेदी आहे. जनी विष खाता पुढे सुख कैचे. अगदी साधं लॉजिक आहे ना. जर आपण स्वतःहून विष खात असू तर आपल्याला सुख किंवा चांगलं आरोग्य कसं मिळेल? अमर्याद आणि अनावश्यक भौतिक वासनांच्या मागे अंधासारखं धावणं हे विष पिण्यासारखंच आहे. या विषारी सवयींमुळे या जगात कधीही खऱ्या आनंदाची प्राप्ती होऊ शकत नाही, हे आपण कायम लक्षात ठेवायला हवं. मग या अस्वस्थ आणि आजारी मनावर काही उपाय आहे की नाही? तर नक्कीच आहे. आणि तो रामबाण उपाय म्हणजे प्रभात चिंतन. आता हे प्रभात चिंतन म्हणजे नक्की काय? सोप्या भाषेत सांगायचं तर प्रभात चिंतन ही पहाटे उठून आपल्या मनाला एका जागी केंद्रित करण्याची एक अतिशय सोपी पण प्रभावी आध्यात्मिक साधना आहे. दिवसभर आपल्या मनात जो विचारांचा गोंधळ असतो आणि कधीही न शमणाऱ्या वासना असतात त्यावर हा एक अचूक उतारा आहे. पहाटेच्या त्या शांत आणि पवित्र वेळी ईश्वराचं ध्यान केल्याने मनाला एक वेगळीच निर्भयता मिळते, प्रगल्भ आनंद मिळतो आणि एक अत्यंत सखोल अशी शांती अनुभवता येते. प्रभाते मनी राम चिंतित जावा. श्लोक 67 ते 70 मध्ये ही ओळ एखाद्या ध्यानाच्या मंत्रासारखी पुन्हा पुन्हा येते. केवळ हे शब्द उच्चारले तरी त्यात एक प्रकारची शांतता आणि लय दडलेली जाणवते. हो ना, जणू काही आपल्या अस्वस्थ मनाला स्थिर करण्यासाठी दिलेला हा एक दिलासा आहे. पहाटेच्या वेळी त्या ईश्वराचं चिंतन करावं. हा विचार मनात जितका खोलवर रुजेल तितकी आपल्या मनाची अवस्था शांत आणि प्रसन्न होत जाते. आता हे प्रत्यक्ष करायचं कसं? श्लोक 70 मध्ये समर्थांनी ही पहाटेची दिनचर्या अतिशय प्रॅक्टिकल टप्प्यांमध्ये सांगितली आहे. सगळ्यात आधी
पहाटे जागे होणे. त्यानंतरचा टप्पा सगळ्यात महत्वाचा आणि कळीचा आहे बरं का. मदालस्य सोडवून द्यावा. म्हणजेच आपला अहंकार किंवा मद आणि आपला आळस संपूर्णपणे झटकून टाकणे. कारण जोपर्यंत आपण हा मीपणा आणि आळस बाजूला ठेवत नाही तोपर्यंत खऱ्या ध्यानाला सुरुवातच होऊ शकत नाही. आणि मग सूर्योदयाच्या वेळी आपलं मन पूर्णपणे त्या ईश्वरी स्वरूपावर केंद्रित करणे. ही ऐकायला साधी पण आचरणात आणल्यावर अत्यंत शक्तिशाली अशी प्रक्रिया आहे. या पहाटेच्या साधनेचा अंतिम परिणाम काय होतो तर सर्व प्रकारच्या भयाचे निवारण आणि अढळ मनःशांती. श्लोक 68 मधील ही प्रतिमा पहा किती प्रबळ आहे. काळ विक्राळ तोही थरारी. हातात धनुष्य धारण केलेल्या त्या परमेश्वराच्या सामर्थ्यापुढे प्रत्यक्ष विक्राळ काळालाही म्हणजेच मृत्यूलाही चक्क कापरं भरतं. बाप रे, मग विचार करा, जर आपण पहाटेच्या वेळी आपलं मन अशा सामर्थ्यवान ईश्वराच्या चरणी स्थिर केलं तर आपल्या या रोजच्या जीवनातील छोट्या मोठ्या भीती आणि चिंता किती क्षुल्लक ठरतात. त्या तर आपोआपच नष्ट होतात. आपण 2 प्रकारच्या अवस्थांची तुलना करून बघूया. एकीकडे लोभाने ग्रासलेलं मन आहे, जे नेहमी गोंधळलेलं असतं, छोट्या छोट्या कारणांवरून क्रोधाने जळत असतं आणि कायम दयनीय अवस्थेत असतं. आणि दुसरीकडे प्रभात चिंतनाने स्थिर झालेलं मन. हे मन पूर्णपणे निर्भय असतं, सुरक्षित असतं आणि अत्यंत शांत असतं. श्लोक 69 मध्ये सांगितल्याप्रमाणे हे मन खऱ्या अर्थाने सुखानंदकारी असतं. दुःखाच्या गर्दीतून थेट सर्वोच्च आनंदाकडे जाणारा हा किती सुंदर बदल आहे. पण या सर्वोच्च आनंदापर्यंत पोचायचं कसं? श्लोक 69 मध्ये याचे एकदम क्लिअर टप्पे दिले आहेत. नुसतं डोळे मिटून बसून चालत नाही, तर आतून बदल होणं गरजेचं आहे. पहिला टप्पा म्हणजे अगदी खऱ्या आणि प्रामाणिक भक्तीने उपासना करणे. दुसरा आणि खूप अवघड पण महत्वाचा टप्पा म्हणजे अनाचार हेवा त्याजावा, म्हणजेच आपलं चुकीचं वर्तन आणि इतरांबद्दलचा मत्सर कायमचा सोडून देणे. आणि तिसरा टप्पा म्हणजे दररोज पहाटे न चुकता आपल्या मनाला स्थिर करणे. या 3 गोष्टी केल्या की आपल्या सर्व चिंता कायमच्या दूर झाल्याच म्हणून समजा. सुखानंदकारी निवारी भयातेन ही ओळ नुसती ऐकली तरी मनात एक वेगळाच दिलासा निर्माण होतो. जो खरा आनंद देतो आणि सर्व प्रकारच्या भयाचे निवारण करतो तोच खरा मार्ग आहे. मानवी मनाचं संपूर्ण ट्रान्सफॉर्मेशन करण्याचं, त्याच्या दुःखाचं रूपांतर एका असीम आनंदात आणि निर्भय अवस्थेत करण्याचं हे जे महान तत्वज्ञान समर्थांनी इथे आपल्याला दिलंय ते खरोखरच अद्वितीय आहे. आणि आता शेवटी या सविस्तर विश्लेषणाचा समारोप करताना जाता जाता एक अत्यंत महत्वाचा आणि आपल्याला अंतर्मुख करणारा प्रश्न आपण स्वतःला नक्की विचारून पाहावा. साक्षात कल्पवृक्षाखाली उभे राहून आपल्या हे मानवी मन खरोखर काय शोधत आहे? आपल्या अमर्याद इच्छा आणि वासनांचं नेमकं स्वरूप काय आहे? बाहेरच्या जगात सुख शोधण्यापेक्षा आता आपल्या आत डोकावून पाहण्याची वेळ आली आहे. याच एका सखोल विचारासोबत आज आपण इथेच थांबूया.